नमस्कार भावांनो, कसे आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्याअगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आज आपण बॉलिवूड चित्रपट 21 हा चित्रपटाविषयी रिव्ह्यू पाहणार आहोत. श्रीराम राघवन दिग्दर्शित असलेला चित्रपट 21 हा चित्रपट 1 जानेवारी 2016 रोजी प्रसिद्ध झाला असून तो 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीर नायक सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट केवळ युद्धाचा संघर्ष दाखवत नाही, तर तो एका 21 वर्षाच्या तरुणाचे धाडस आणि मानवी भावनांचा प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे. मरणोत्तर परमवीर चक्र मिळवणाऱ्या अरुण खेत्रपाल यांची भूमिका अगस्त्य यांनी साकारलेली आहे. चित्रपटाची कथा अरुण यांच्या प्रशिक्षणापासून ते बसंतरच्या लढाईपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलेला आहे. या चित्रपटामध्ये कलाकार आणि त्यांचा अभिनय. धर्मेंद्र. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांची भूमिका साकारलेली आहे. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला असून त्यांनी आपल्या संयमी अभिनयाने प्रेक्षकांना भावुक केलेले आहे. या चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा. या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या अगस्त्यने अरुण खेत्रपाल यांची भूमिका अत्यंत प्रामाणिक आणि आत्मविश्वासाने बजावलेली आहे. जयदीप अहवाल. एका पाकिस्तानी ब्रिगेडियरच्या भूमिकेत जयदीप अहवाल यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केलेली आहे. त्यांचे आणि धर्मेंद्र यांचे दृश्य चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक मानले जात आहे. यामध्ये दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू तुम्हाला सांगायला म्हणजे श्रीराम राघवन. अंधाधुन आणि बदलापूर सारखे चित्रपट देणाऱ्या राघवन यांनी हा युद्धपट अतिशय संवेदनशीलपणे हाताळलेला आहे. त्यांनी युद्धाच्या गोंधळापेक्षा त्यामागील मानवी बाजू आणि शांततेचा संदेश अधिक ठळक केलेला आहे. या चित्रपटाचे संगीत आणि छायाचित्रण. चित्रपटातील पार्श्वसंगीत आणि अनिल मेहता यांचे छायाचित्रण प्रसंगांना अधिक गडद वास्तववादी बनवते. या चित्रपटामध्ये वास्तववादी युद्धदृश्य, कलाकारांचे कसलेही अभिनय, भावनिक परिणाम यात दाखवलेला नाही. काही ठिकाणी चित्रपटाची गती मंदावते, विशेषतः प्रशिक्षणाचे भाग थोडे संथ वाटू लागतात. या सगळ्यामध्ये 21 हा चित्रपट केवळ देशप्रेमावर आधारित नसून तो खऱ्या नायकाची अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट म्हणून आणि श्रीराम राघवन यांच्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये पाहण्यासारखा आहे. हा एक देशप्रेमी चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये नक्की जाऊन पाहू शकता. आणि हा अगस्त्य नंदा यांचा चित्रपट पहिला आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला असून तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा. आणि असे चित्रपटाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.